झळा वाढल्या उन्हाच्या, तहान भागवू पक्ष्यांच्या ही घोषणा देत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 500 एकरच्या परिसरात पक्षी जलपात्र उपक्रम राबवण्यात आला। यावेळी पक्षीमित्र पोलीस पाटील प्रवीण राठोड, प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र वडजे, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या हातून शेतातील अनेक झाडांवर पक्षी जलपात्र बांधून पाण्याची व्यवस्था करून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। जसजसे दिवस जात आहेत तसतसे तापमानाचा पारा अधिक आग ओकत आहे। त्यामुळे माणसांचेच काय तर पशुपक्ष्यांचे अतोनात हाल होत आहेत। बसवनगरचे पोलीस पाटील प्रवीण राठोड आपल्या पक्षी जलपात्र उपक्रमात सांगतात की नैसर्गिक पाण्याचे सर्व स्रोत पूर्णपणे आटले आहेत। त्यामुळे चिमणी आणि इतर पक्ष्यांचे पाण्याअभावी अत्यंत बिकट हाल होत आहेत। पाण्याने तहानलेल्या चिमण्या, पक्षी बेशुद्धावस्थेत पडलेले आपण पाहत असाल। जाणकारांच्या मते चिमण्या पक्ष्यांना पाणी न मिळाल्याने त्यांच्या शरीरातील पाणी कमी होऊन आकाशात उडता उडता अचानक जमिनीवर पडतात किंवा तारेमध्ये अडकून मृत्युमुखी पडतात। अशा एक ना एक गंभीर कारणामुळे पक्षी हे गंभीररित्या आपला जीव गमावत आहेत। माणसांचे उन्हाळ्यात पाण्याविना हाल होतात तर चिमुकल्या पक्ष्यांची काय वणवा होत असेल। मैलनमैल पाण्याची व्यवस्था नसल्याने रानातील पक्ष्यांची दुरावस्था होत असेल याची कल्पना न केलेली बरी। उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांची होणारी दुरावस्था ती पाहून बसवनगरचे पोलीस पाटील पक्षीमित्र प्रवीण राठोड यांनी गाव परिसरात आणि आजूबाजूच्या गावात नळदुर्ग जिल्ह्यात चिमणी पक्ष्यांना पाण्याची सोय व्हावी यासाठी पक्षी जलपात्र हा सामाजिक उपक्रम गेल्या 5 वर्षांपासून पाटील हे आपल्या मानधनातील 3 महिन्यांचे मानधन पक्षी जलपात्र उपक्रमासाठी खर्च करून राबवत आहेत। त्यांनी आजपर्यंत 2500 पक्षी जलपात्र वाटप केले आहेत। त्यासाठी ते स्वतः माठाचे पक्षी जलपात्र तयार करून घेऊन जिथे पाण्याची व्यवस्था नाही अशा वाड्या वस्त्यांवर, शासकीय कार्यालयात, कॉलेजमध्ये, जिल्हा परिषद शाळेमध्ये, पोलीस स्टेशनच्या आवारात, तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय परिसरात, विद्युत पारेषण कार्यालय परिसरात जिथे पक्षी येतील अशा ठिकाणी जलपात्र बांधून 2 दिवसात एकदा जलपात्रात पाणी ठेवण्याची विनंती करत आहेत। यासाठी पोलीस पाटील प्रवीण राठोड स्वतः हाताने माठाचे पक्षी जलपात्र तयार करून मोफत भेट देत आहेत, जेणेकरून उन्हाळ्यात चिमणी, पक्षी जलपात्रातील थंड पाण्याने आपली तहान भागवतील आणि पाण्याविना होणारे पक्ष्यांचे हाल कमी होतील आणि त्यांचे प्राण वाचण्यास मदत होईल। या भावनेने हे उपक्रम राबवत असल्याचे ते सांगतात। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।